हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज बघा मी आळूचं फतफदं किंवा गरगाट आपण बोलू शकता किंवा आळूची पातळ भाजी ते बनवले आणि अतिशय टेस्टी झालेली ही भाजी खूप. आणि खरं तर ही भाजी ना भाकरीबरोबर खातात, तर आता मी चपातीबरोबर खाते कारण की भाकरी बनवल्या म्हणजे पीठ अवेलेबल नव्हतं त्यासाठी चपात्या. तर अतिशय टेस्टी अशी भाजी झालेली तुम्ही बघू शकता. आणि मी जशी झाल्या लगेचच खायला पण बसलेली. तर सगळ्यात आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. पाठी पुढे मागे सगळीकडे हाताला जरा चोळून घ्यायचं कारण की ही भाजी चिरताना ना हाताला खाज वगैरे येते त्याच्यासाठी. आता ही पानं मी आणि स्वच्छ धुवून पहिली घ्यायची आहेत. पानं सगळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला चिरायचे आहेत. तुम्ही धुवाल मग चिराल तसं नाही करायचं आहे. स्वच्छ पानं आधी धुवून घेतली आणि ही चिरून घ्यायची आहेत मग स्वच्छ धुतल्यानंतर. आणि 4-5 पानं एकदाच हे करून मग मध्ये कट लावून तुम्ही बघितलंच असाल. आणि अशा पद्धतीने ही सगळी पूर्ण असं चिरून घ्यायचं आहे, बघा तुम्ही बघू शकता. आणि एका ह्याच्यात काढून घ्यायचे, परातीत वगैरे तुम्ही कशात काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने सगळी पानं चिरून घ्यायचे. मग आपले जे देठ आहेत त्याला बघा, हे देठाचं जे साल आहे ते असं काढून घ्यायचं आहे. का तर त्याला असं खवखवपणा खूप असं, म्हणजे हे तुम्ही नाही काढलं तर घशाला असं खवखवीतपणा येणार. जेव्हा आपण ते खाऊ, आळूची पानाची भाजी खाऊ, तेव्हा आपल्याला घशाला खवखवी येणार आहे. त्याच्यासाठी मग असं सगळे असं हे देठाचं काढून घ्यायचं. आणि आळूची ही भाजी खूप पौष्टिक आहे. पावसाळ्यात तर जास्त प्रमाणात असतात, असं नेहमी डेलीच असतात, पण पावसामध्ये भरपूर प्रमाणात भाजी असते. तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे ही रानात गेलात तर गावाला गेलात आणि रानामध्ये तर भरपूरच असतात. ही गावावरूनच आणलेली आहे मी रानातून. तो माझा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. त्या मी भाज्या जमा करून आणलेल्या म्हणून 5-6 भाज्या आणलेल्या मी आता गावाला जेव्हा गेले तेव्हा. आणि हे बघा अशा पद्धतीनेही जेव्हा तुम्ही असं तोडून तुकडे असं मोडलात तरी पण अलगद ते साल निघून जाते. आणि ही सालं सगळे अशी काढल्यानंतर आपल्याला ही भाजी बारीक अशी देठं आपल्याला चिरून घ्यायची. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही सगळं देठ आहे ते चिरून घ्यायचे. आणि त्यानंतर चिरून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये बघू शकता 3 ते 3.5 ग्लास पाणी, 3 ग्लास नाही तर 2.5 ग्लास तुम्ही पाणी घ्या तुमच्या अंदाजानुसार. हे बघा मग पाणी घेतले, त्यानंतर मी ही सगळी भाजी चिरलेली आहे, देठं वगैरे ते सगळे ॲड करायचे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला जे काय वाटतं ते, काही लोक कडधान्य वगैरे घालतात, पण ह्याच्यात मी शेंगदाणे आणि चण्याची डाळ पण मोजकीच घातली थोडीशीच, म्हणजे अर्धा पेला, छोटा पेला असतो तो अर्धा पेला पकडून चाला, स्वच्छ धुवायचं आणि ते घालायचं आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यात 4 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बघा. आणि आता ह्याच्यात मी एक मका, ते पण बारीक तुकडे केलेत बघा, त्याचे 3-4 तुकडे केलेत, 5-6 ते टाकायचे आहेत, ॲड करायचे आहेत. आणि आता आपण हे कुकर मस्त 6 ते 7-8 शिट्ट्या तुम्ही काढलात तरी छान अशी शिजल्या जाते भाजी. 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या छान अशा. आहे बघा आता शिट्ट्या पण आपल्या झालेल्या आहेत. आणि आता ही भाजी देखील आपली छान अशी शिजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आता शिजल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, प्रॉपर सगळं मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करायच्या वेळेस जे हे मी मके बघा आतमध्येच आहेत, पण आता हे व्हिडिओ चालूच होता, पण ते मी ॲक्च्युली जेव्हा पूर्ण मला स्मॅश करायची होती भाजी तेव्हा मी ते काढून घेतलेले बाहेर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता कढईमध्ये 2 डवल्या मी तेल ॲड केलेलं आहे. कढई आपली छान गरम झाली आहे बघा. त्यात थोडंसं जिरं मोहरी घालून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्ता ॲड केल्यानंतर 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचायच्या आणि त्या ॲड करायच्या. थोडंसं हिंग ॲड करून घेऊया आपण, बघू शकता तुम्ही हिंग. आणि आता ही जरा फोडणी तडतडली, बघा तडतडली. काही लोक फक्त मिरची वगैरे ॲड केली, फक्त त्याच्यात हे करतात, पण ह्याच्यात मी तिखट मसालेही घातले. हळदीमध्येच बनवतात, तिखट वगैरे घालत नाही, पण मी ॲक्च्युली ह्याच्यात तिखट मसाले पण थोडे घातले, म्हणजे पाव हे. आता तुम्ही बघालच हे बघा फोडणी आपली म्हणजे तडतडले छान, लसूण वगैरे. तर बघा छोटे पाव चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि धनिया पावडर. काश्मीरी मिरची पावडर कशासाठी, थोडा रंग येण्यासाठी, कारण की एकदम हिरवं झालं तर लहान मुलं आपली खायला बघत नाही त्याच्यामुळे. तर आता हे लालसर मस्त असं छान झालं आहे, बघू शकता तुम्ही.
आणि आपलं हे बघा मस्त असं गरगाट पण पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि ते ॲड करायचं आहे आता त्याच्यामध्ये आणि छान असं एकत्र करून घ्यायचं, एक जीव मसाले आणि ते एक जीव करून घ्यायचं आहे. छान असं ढवळतच राहायचं आहे व्यवस्थित, जोपर्यंत हे एकत्र होत नाही तोपर्यंत छान असं ढवळून घ्यायचं आहे त्याला. आणि ढवळल्यानंतर बघा सगळं एकजीव झालं आहे, आपल्याला वाटतं हां झालं आहे बाबा एकजीव आता सगळं. मग आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मी ह्याच्यात बेसन घालणार आहे, फक्त जास्त नाही पण 1 चमचा, आणि थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं, जास्त नाही. हे बघा थोडंसं पाणी. आणि आता हा 1 चमचा बेसन ॲड केलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि ते बेसनही मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून छान असं घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही बेसन असं डायरेक्ट नाही केलं, थोडंसं असं मिक्स करून टाकलात तरी चालेल, पण मी डायरेक्ट ह्याच्यात ॲड केलेलं आहे. आणि मग त्या गुठळ्या वगैरे निघून जातात, त्याचं काहीच इश्यू येत नाही. मिक्स फक्त आपल्याला जी ढवळण्याची पद्धत आहे, आपल्याला कसं बाबा ह्याच्यात प्रॉपर मिक्स करता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे फक्त बस. आणि मग आता हे बेसन आपलं मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर हे चिंच गुळाचं पाणी 2 चमचे घालून घेतलेलं आहे, चिंच आणि गुळाचं. बघू शकता तुम्ही, गुळाचा अगदी छोटासा खडा आणि पाणी हे घेतलेलं मी चिंच, ते पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवून असं त्याचं हे. आणि थोडं आता मीठ, चवीनुसार मीठ तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि हे मके जे बाजूला काढून ठेवलेले ते ॲड करायचे आहेत. आणि छान अशी आता मस्तपैकी त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. मस्त असे बघा उकळी आली आहे आता व्यवस्थित, छान अशी बघा भाजी रेडी झालेली आहे. आत्ता कधी अशी खाते असं होतं आहे मला. आणि माझ्याकडे म्हणजे हे जास्त करून भाकरीसोबतच छान लागतं. हे बघा असं रट अशी उकळी आली पाहिजे. आणि हे भाकरीसोबतच अतिशय छान लागतं, कारण की चपातीबरोबर छान लागत नाही. पण अचानकच मी बघितलंच नव्हतं की माझं तांदळाचं पीठ संपलं आहे करून, मग त्याच्यामुळे हे चपातीबरोबर खावं लागलं आम्हाला. बघा छान अशी. कसं वाटलं मग तुम्हाला हे माझं आळूचं फतफदं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी माझ्या 2 मैत्रिणींना पण दिलेलं, त्यांना पण फार आवडलं, त्यांनी पण खूप मस्त झाले. आणि भाताबरोबर तो अतिशय छान